हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आज मी फणसाची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्याकरता चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा. एकदम हॉटेलसारखी फणसाची भाजी होती बघा, खूप छान आणि टेस्टी. त्यासाठी घेतलेलं आहे मी लसूण अद्रक घेतलेलं आहे कलबिद्यामध्ये ठेचून, आणि कढईमध्ये घातलेलं आहे तेल. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला गरम झालं तेल की गरम झालं की आपल्याला फणसाची भाजी त्याच्यामध्ये हे करून घ्यायची, फ्राय करून घ्यायचं आहे. फणस छान लाल कलर येईपर्यंत. फणसाची भाजी खायला एकदम छान लागते बघा. एक छान सिक्रेट तुम्हाला मी आज सांगणार आहे. जशी हॉटेल धाबा स्टाईल आपली हे होते. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं होतं. एक टोमॅटो होता आणि एक मोठा कांदा होता. अशा प्रकारे आपल्याला छान तेलामध्ये लाल गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एक पाव फणस होतं हे. बघा छान गोल्डन कलर आलेला आहे. उन्हाळा म्हटलं काय की वेगवेगळ्या रेसिपीज, जसं की तोंडाला चव येणारी वेगवेगळ्या रेसिपीज आपण करून बघत असतो. तशीच मी आज फणसाची भाजी केली. त्याच भाज्या खाऊन बोर झाल्यामुळे आज काहीतरी वेगळी भाजी करा म्हटलं. बाजारातून फणस आणलं होतं. 20-25 रुपये पाव फणस मिळतं. आता पुन्हा राहिलेलं फणस आपण तळून घेऊया. छान गोल्डन कलर येईपर्यंत पुन्हा आपल्याला मस्त म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झाल्यावर नाही झटपट भाजी बनते याची एकदम. मग जास्त काही शिजवायचं काम नाही याला. त्याच भाज्या खाऊन आपण बोर होतो. उन्हाळा म्हटलं की जेवणही जात नाही, जास्त पाणी पाणी जीव करतो. तर म्हणतात ना की काही वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळ्या भाज्या आपल्याला खायला आवडतात. तसंच फणसाची भाजी आज केली, खूप छान होते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट तुमचा करत जा. थोडासा लाल कलर आला की पुन्हा आपल्याला म्हणजे हे करायचं आहे, आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता लाल कलर, सोनेरी कलर आलेला आहे आणि लगेच आपण आपलं फणस काढून घ्यायचं. एकदम थोडंसं फणस राहिले म्हणजे दोनदा परतून झालं. आता शेवटचं एकदा परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये बिया पण असतात बघा, तर पण त्या बिया खूप पौष्टिक असतात. त्या काढून नाही टाकायच्या, त्याची भाजी बनवायची. तेल थोडंसं कमी झालं, अजून तेल आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यावं लागेल. आता टोमॅटो चिन्याची प्युरी केली होती आपण, ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अजून तेल घालून घेतलं मी, तुम्ही बघा. जवळपास 2 उकळ्या तेल असतात हे. लसूण अद्रक छान होऊ द्यायचं आपल्या तेलामध्ये. लसूण अद्रक पण घालून घेतला. लसूण अद्रक झाला की आपली टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी असते ती घालून घ्यायची. कच्च्या टोमॅटोनं काय होतं बघा, जरा आंबट आणि वेगळी टेस्ट लागते भाजीची. तर भाजून घेतली टोमॅटो तर छान लागते प्युरी आणि भाजीलाही हॉटेलसारखी टेस्ट येते. आणि याच्यामध्ये 2 हे घालायचे बा, तेच सिक्रेट मी सांगणार आहे तुम्हाला. ते असताना आपली ती छोटं गोल
मसाल्यातलं पूड असतं बघा ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मसाला न वापरता अशा प्रकारे तुम्ही वेगळीच भाजी करून बघा. मसाल्याच्या भाजीने काय होतं, आपल्या शरीरामध्ये उष्णता भडकते आणि आम्लपित्ताचा त्रास आपल्याला होतो. आणि कांदा लसूण गरम मसालाही मी घालून घेते. कांदा लसूण मसाला मी नेहमी स्वयंपाकात वापरते, तुम्हीही वापरा. भेंडीत पण छान लागतो अजून. आणि गरम मसाला टाकते थोडासा चवीनुसार. हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं. परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे फणस. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आणि तेल सुटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे फणस. अशा प्रकारे एकदम सोपी आणि छान रेसिपी आहे ही. नक्की ट्राय करा. फणस लगेच शिजून येतं आणि त्याला वेळही लागत नाही, कारण की आपण अगोदर फ्राय करून घेतल्यामुळे. हे बघा छान. आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपल्या याच्यामध्ये. थोडंसं झालं की, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही भाजी बनवायची आपल्याला फणसाची. जास्त पातळ केली तर आपण त्याच्यात बाकीचे मसाले घातल्यामुळे टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी असल्यामुळे ते खूप पातळ ही भाजी छान लागत नाही, त्याला चवच लागत नाही. शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी शिल्लक घालते, कारण की शिजून झालं की पाणी थोडंसं कमी होतं. मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि ते बिया असतात त्याही घालून घ्यायच्या. त्याने काय होतं, शिजल्यानंतर ते बिया एकदम भारी लागतात त्या भाजीमध्ये. चवीनुसार मीठ घालते. तुम्ही केलीत का कधी फणसाची भाजी? केली असेल तर कशी करता कमेंटमध्ये नक्की सांगा. कोथिंबीर पण घालून घेतलेलं आहे. कस्तुरी मेथी असेल तर कस्तुरी मेथीही घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक उकळी आली की आपली भाजी करून तयार होते. थोडीशी शुद्ध वरून तयार आपली भाजी बघा. प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवली. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि कशी झाली भाजी ते नक्की कमेंट करून सांगा. आणि करून पण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा.